सामना सुरू होतोय मळेगाव महालक्ष्मी मळेगाव विपक्ष टाकी पठार आणि मळेगाव संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आमंत्रित केलंय टाकी पठार संघाला गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज सचिन मालेगाव संघाचा स्टार गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय सचिन आता मात्र सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडू पुढचा चेंडू सचिन याचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी करतोय सचिन वाऱ्याच्या वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय सचिन मलेगाव संघाचा एक स्टार गोलंदाज ओपन संघाकडून खेळताना आपण पाहतोय त्याला तोच सचिन सुंदर दोन चेंडू निर्धाव निलेश मात्र संघर्ष करतोय आता मात्र चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेनं एकच धाव या चेंडूवर मिळाले या एका धावेनं संघाचं खातं ओपन होतंय धावसंख्या होते 1 टाकीपठार संघाची स्ट्राईकवर येतोय जय टाकीपठार संघाकडून सलामीची जोडी जय आणि निलेश पुढचा चेंडू सचिन याचा सामना करेल जय प्रथमतः स्ट्राईकवर आलेला फलंदाज जय फुलटा चेंडू येतोय मिडॉनच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु थोडे फंबल होता येतं हॅलो 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 सुंदर गोलंदाजी करतोय सचिन पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय सचिन मलेगाव संघाकडून होते धावसंख्या होती 7 धावा धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या टाकीपठार संघाची 7 धावा 5 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाले 5 धावा आमचे स्कोरर मयूर फर्डे काहीसे फंबल होते थोडे पुढचा चेंडू आता मात्र का शफलून खेळण्याचा मानस होता परंतु सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे या एका धावेने धावसंख्या होते निर्धाव चेंडू
गणेश गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय स्लॉकचं षटक. गणेश सज्ज होतोय सामना करेल जय. आता मात्र लेग बिघोरची अपील केली जाते परंतु निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी करतोय गणेश. स्लॉकचं षटक हाणामारीचं षटक सुंदर गोलंदाजी करता येतं गोलंदाज मळेगाव संघाचे. पाहूया पुढचा चेंडू गणेशाचा जयसाठी. आता मात्र एक मोठा फटका जयच्या बॅट मधून चेंडू जातोय स्वीपरच्या दिशेनं. चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. सुंदर फटका जयच्या बॅट मधून. या 4 धावांनी धावसंख्या होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या अंकेवर. आता माझा आक्रमक होतोय जय टाकेपटार संघाकडून. अजूनही काही चेंडू शिल्लक आहे तर गणेशच्या षटकातील सामना करायला पुन्हा एकदा जय. धावसंख्या झाले 9 धावा. सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा मला वाटतं यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होती 11 धावा. पुढचा चेंडू आता मात्र एक बिग हिट जयच्या माध्यमातून चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेजवळ ट्रॅव्हल होतोय आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. गणेशच्या षटकातील सामना करायला पुन्हा एकदा जय. सुंदर फलंदाजी करतोय जय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषे जवळ. हा येतोय जयच्या बॅट मधून तिसरा चौकार. अल्टी बाउल्टी होऊन मारतोय जय. 3 चौकार आले जयच्या बॅट मधून. धावसंख्या होते 19 धावा. आमचे स्कोरर मयूर फळडे उत्कृष्ट स्कोरर आहेत. पिंटू स्पोर्ट संघाचे कर्णधार अंडर 22 संघाचे कर्णधार मयूर फळडे ते उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्क गोलंदाज सज्ज होतोय मोहसिन मुसा. मागच्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी केली होती मुसानं आणि सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय मोहसिन मलेगाव संघाकडून आणि स्ट्राईकवर जातोय निलेश. अजूनही मैदानात सलामीची जोडी 2 षटकांच्या धावसंख्या झाली टाकेपाडा संघाची 19 धावा. पहिला चेंडू मोसिम्याचा निलेसाठी. आता मात्र निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावली. धावसंख्या 19 धावा. बिनगडी बाद 19 टाकेपाडा संघाची धावसंख्या.
पुढचा चेंडू मोसिम याचा निळेसाठी. आता मात्र काहीसा आपटलेला चेंडू, पंचाचा इशारा येतोय, भूषणजी बेऱ्यांचा इशारा येतोय, क्वालिफाईड अंपायर वाईट चेंडू आमंत्रण धावसंख्येत बर धावसंख्या होते 20 धावा. पुढचा चेंडू मोसिम याचा निलेसाठी पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. आता मात्र मोठा फटका मारला DJ Sajans, DJ Sajans, DJ Sajans. टाकीवाटर संघाचा एक हाईट फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, तोच नरेश मैदानावर दाखल होतोय. षटकार चौकार मारण्यामध्ये माहीर असा फलंदाज नरेश. स्ट्रायकर येतोय नरेश, नास्ट्रायकवर जय आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज मोसिम. मी म्हटलं होतं हाईट फलंदाज, परंतु पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारणारा माणूस होता नरेशचा आणि गडीबाज होतोय. दुसरा हादरा बसतोय टाकेबार संघाला. डीजे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी मोसिमच्या माध्यमातून. स्ट्रायकर येतोय जय आणि नॉन स्ट्रायकर येतोय गुरु. पुढचा चेंडू मोसिम याचा जयसाठी. फुलटॉस चेंडू होता, परंतु बॅटला काही चेंडू स्पर्श झाला नाहीये, परिणाम निर्धाव चेंडू. फुलटॉस चेंडू होता, परंतु चेंडू काही बॅटला स्पर्श झाला नाही, परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या होते 20 धावा. सुंदर गोलंदाजी, एकच धाव खर्च केली आहे मोसिमना. पुढचा चेंडू, आता मात्र एक मोठा फटका जयच्या बॅट मधून चेंडू जातोय. पंचांचा इशारा याचा बाकी आहे. डिस्कस वर निर्णय द्यायचा पंच. 2 धावा. धन्यवाद.
4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या अंकेवर. धावसंख्या झाली 26 धावा. आता मात्र आक्रमक होतोय जय. धावसंख्या झाली 26 धावा. 2 धावा आहेत. एकच आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू संदीप याचा जयसाठी. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा मानस होता जयचा, परंतु बॅटला काही चेंडू स्पर्श झाला नाही. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 25. अजून एका चेंडू शिल्लक. संदीपच्या षटकार येईल. चौथं षटक प्रगतीपथावर. आता मात्र एक सन्मान देतोय जय चेंडूला. चेंडू जातोय मिड ऑफच्या क्षेत्रात. 1 धाव कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या होती 26 धावा. धावसंख्या होते 26. षटक मार्गस्थित 4. आणि मनोहरजी फर्डे यांचं आगमन होत आहे. स्टार गोलंदाज चरोली संघाचे. आता मात्र एक मोठा फटका गुरुच्या बॅट मधून आणि क्षेत्ररक्षक थोडी चुकी करतोय. झेल सोडतोय गुरुचा. चेंडू थ्रो केला जाईल. फील्ड केला जाईल. या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी धावसंख्या झाली 28 धावा. झेल मात्र सुटतोय गुरुचा. पुढचा चेंडू संदीप टू गुरु. आता मात्र पुन्हा मोठा फटका गुरुच्या बॅट मधून. चेंडू येतोय सीमारेषे जवळपर्यंत. सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र गुरु तंबू मध्ये परततोय. गडी बाद होतोय टाकेवाडा संघाचा. अजूनही काय चेंडू शिल्लक आहेत. संदीपच्या षटकात येईल. सुंदर गोलंदाजी करतोय संदीप. स्ट्रायकर आहे जय. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. निर्धाव चेंडू. जय आणि मनोज मैदानावर दाखल आहेत टाकेपाडा संघाकडून. सुंदर गोलंदाजी करतोय संदीप माळेगाव संघाकडून. परंतु थांबा 1 मिनिट. ओव्हर झाली आहे. षटक संपलंय. पहिल्या चेंडूवर 4 धावा. निर्धाव चेंडू. 1 धाव. 2 धाव. आउट आणि डॉट बॉल. षटक संपतंय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते. धावसंख्या 28. यानंतरचं समालोचन सन्माननीय रिकीजी खाडे सर यांच्या आवाजात आपण ऐकणार आहात. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा चॅम्पियन प्रीमियर लीग वर्ष पहिलं. चॅम्पियन प्रीमियर लीग चेरवली आजचा 7वा दिवस आणि या 7व्या दिवसातील दुसरा सामना रंगतोय. महालक्ष्मी सुपरस्टार मळेगाव वर्सेस टाकी पठार. आणि पहिल्या 4 षटकांच्या या इनिंग मध्ये
28 धावांपर्यंत मजल मारलेली आहे ती टाकीपाटार संघानं. एक चांगली बॉलिंग लाईन या ठिकाणी मळेगाव संघ राखतोय आणि या 4 षटकामध्ये चांगली टिचून गोलंदाजी, धारदार गोलंदाजी प्रवीण पडवळ यांची टीम. एक चांगली अशी टीम, यंगस्टर सगळे खेळाडू आणि नव्या दमाचे, नव्या जोशाचे खेळाडू या मैदानावर त्यांचा खेळ, बहारदार खेळ सुरू आहे आणि तेवढ्याच ताकदीनं फलंदाजी जयकडनं होताना दिसते टाकीपाटार संघाकडनं. 4 षटकामध्ये 28 धावा, नक्कीच 7च्या सरासरीने धावसंख्या सुरू आहे. आता मात्र धावगती वाढवण्याचा प्रयत्न या जोडीचा असेल. फिल्डिंग लावून घ्यायची आहे 4 षटकामध्ये. 4 षटकामध्ये धावसंख्या होती 28 धावा आणि विकेट्स गमावलेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा होत आहेत टाकीपाटार संघाच्या. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आणि 3 षटकांच्या खेळीमध्ये चांगली धावगती वाढवण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांचा असेल. दरम्यान वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज स्वतः कर्णधार प्रवीण पडवळ. पॉवर प्लेचं षटक असेल भूषण भेरे या सामन्यामध्ये पंचगिरी करतायत आणि त्यांना साथ देत आहेत नक्कीच एक क्वालिफाईड पंच निलेश महाजन सर. चेरवली चॅम्पियन प्रीमियर लीगचा हा थरार पर्व पहिलं आणि दिवस 7वा जीटीसी लाईव्हच्या मदतीनं आपण युट्यूबच्या मदतीनं या सामन्यांचा आस्वाद घेतोय. गेले 6 दिवस अत्यंत दर्जेदार खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी स्पर्धा पार पडली. आजचा 7वा दिवस, सामना सुरू आहे मळेगाव वर्सेस टाकीपठार. 5वं षटक घेऊन येते गोलंदाज प्रवीण. पहिला चेंडू या षटकातील. यावेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, नक्कीच फॉलो केलं फलंदाजाला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. वाऱ्याच्या वेगानं वार्तालाप करणारा चेंडू होता. यष्टीरक्षण सुरेख केलं जात आहे आणि पहिला चेंडू निर्धाव टाकतोय प्रवीण. चांगली गोलंदाजी करतोय. मलिंगा म्हणून ज्याची ओळख या संपूर्ण शहापूर तालुक्याला, एक क्वालिफाईड आयकॉन प्लेअर म्हणून अनेक संघांमध्ये जो सामील होतो तो मलिंगा, तो प्रवीण पडवळ. आता मात्र पंचांचा इशारा, वाईड चेंडू. थोडासा निराश असेल परंतु पंचांचा निर्णय वाईड चेंडू. एक्स्ट्राज मध्ये भरवडते, सिंगल न धावसंख्या पोहोचते 29 धावा. नक्कीच एक धाव ऍड केली जाते परंतु गोलंदाजी अतिशय सुरेख, एका डिसिप्लिन गोलंदाजी होतीये. यावेळेस वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी करतोय परंतु मिस टाइम शॉट आणि मनोजला माघारी परतावं लागतं. एक सुरेख असा झेल टिपण्यात यश मिळतं टाकीपाटार संघाच्या. यावेळेस यॉर्कर चेंडू, क्या बात आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य, गोलंदाजीचं कौतुक, अतिशय क्लासिकल, अतिशय भेदक, अतिशय वेगवान अशी गोलंदाजी. जेवढी विशेषणं या गोलंदाजीला लावे तेवढी कमीच पडतायत, कारण एक आदर्श, एक स्टँडर्ड क्रिकेटचं दाखवतोय प्रवीण पडवळ स्वतःच्या गोलंदाजीमधून. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू. 30 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं ते प्रथमेश कडनं. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल ऍड केली जाते आणि सिंगल धावसंख्या पोहोचतीये धावफलकावर 30 धावा. नक्कीच या ठिकाणी सिंगल ऍड केली जाते, स्ट्राइक रोटेट केली जाते आणि नवीन फलंदाज सुनील मात्र स्ट्राइकचा वार सांभाळतोय. पुन्हा एकदा प्रवीण पडवळ 15 ते 20 पावलांचा रणप घेऊन वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी करतोय. Oh, what a ball! What a line and length! सुरेख गोलंदाजी होती आहे. नक्कीच फलंदाजाचा स्टान्स बघून स्वतःच्या कौशल्यावर काम करून खऱ्या अर्थानं स्वतःच्या आर्म मधील पावर दाखवतोय गोल्डन आर्म गोलंदाज प्रवीण पडवळ. सुरेख गोलंदाजी. टाकीपटार संघ मात्र यावेळी संघर्षमय फलंदाजी सुरू आहे. यॉर्कर पुन्हा एकदा स्टेजच्या दिशेनं जोराची बॅट फिरवली जाते, ताकदीचा वापर केला जातोय. तेवढं टायमिंग तू मैं असं करता करता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी हे षटक संपतंय. आफ्टर 5 ओव्हर स्कोर ऑन बोर्ड
32 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स, 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. सहा धावांनी धावसंख्या वाढतीये, 38 धावा. दरम्यान पुढचा चेंडू उलटा चांगला असा स्वीप दिसतो लेग साइडच्या दिशेनं. सुरेख फटका, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सुद्धा सक्सेसफुली कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या वाढतीये, धावसंख्या पोहोचतीये 40 धावा. आता मात्र या 2 चेंडूवर चांगली फटकेबाजी बघायला मिळतीये जय कडनं. जय मात्र चांगली फलंदाजी करतोय, एक जबाबदारी पूर्ण आपल्या संघासाठी नक्कीच चांगली जबाबदारी भूमिका पार पडतोय जय. आतापर्यंत वैयक्तिक 34 धावांवर खेळतोय जय. क्या बात आहे, याला म्हणतात जबाबदारीपूर्ण खेळ. संघ अडचणीत असताना संघाच्या मदतीला धावून येतोय. लोअर फुल टॉस चेंडू समजू शकला नाहीये, नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करतोय. चेंज ऑफ पेस बघायला मिळतं मोसिम कडनं. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होतीये, धावसंख्या स्थिरावलेली, धावफलकावर 40 धावा. मोसिमचं कौशल्य नक्कीच हेच कौशल्य गोलंदाजीमध्ये दाखवण्यासाठी सज्ज असणारा गोलंदाज अविन पडवळ यांनी एकेका. आता मात्र एक ताकदवर फटका, चेंडू गगनाला भिडतोय सीमारेषे पार. दर्जेदार क्लासिकल ह्यूज मॅक्झिमम षटकार, 6 धावा. जेव्हा बॅट खाली चेंडू येतो त्यावेळेस मात्र प्रत्येक क्रिकेटर, प्रत्येक फलंदाज या षटकातील 4 चेंडूची सांगता होती. 5वा चेंडू टाकण्यास सज्ज असेल मोसिम. हो, आता हाफ ट्रॅकर चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा वाईड येतोय, एक्स्ट्राज मध्ये भर पडते. नक्कीच उसळी घेतोय, भीमर चेंडू होता. नक्कीच या फलंदाजाची हाईट थोडी कमी आहे, परंतु बॅटिंग मध्ये खूप पॉवर आहे. मनगडातील जोर दाखवतोय. आणि क्रिकेटर आपण बघतोय की हाईटने कमी असतात, पण त्यांचं कौशल्य मात्र कौतुकास्पद असतं. यावेळेस फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा चांगली दिशा देतोय लेग साइडच्या दिशेने. लॉंग लेग मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर 4 रन्स, 4 धावा. हे षटक खूप महागडं ठरत आहे. आणि 6वं षटक सुरू आहे. धावसंख्या होतीये, थप्पडाने वाढतीये 51 धावा. संघाचं अर्धशतक कंप्लीट होत आहे. वैयक्तिक 44 धावांवर खेळतोय फलंदाज जय. ऑन फायर, सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 6 धावांची आवश्यकता असेल अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. जय या फलंदाजाला. हो, चांगला फटका आडव्या बॅटनं. आता मात्र झेल होऊ शकतो. कॅचेस विन द मॅचेस. सोपा, अतिशय सोपा झेल.
षटक खूप महागडं ठरलं. तब्बल 20 धावा मागील षटकामध्ये वसूल करण्यात यश मिळतं टाकीपटार संघाला. बदौलत फलंदाजी करतोय जय, सुरेख फलंदाजी करतोय, वैयक्तिक 45 धावांवर खेळतोय. क्या बात आहे, लाजवाब फलंदाजी होती. एक सोपा झेल होता, तो जर टिपला असता तर ही खेळी संपुष्टात आली असती. परंतु रनआउटच्या रूपानं विकेट मिळाली, परंतु मोठा मोहरा कमवण्याची सुवर्ण संधी होती. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रीमियर लीग मॅचेस खेळत असता त्यावेळेस तुम्ही क्रिकेटचा स्टँडर्ड जपणं गरजेचं. मळेगाव संघ एक नावाजलेला संघ या शहापूर तालुक्यातील. मागच्या वर्षीच्या चेरवली प्रीमियर लीग, चेरवली सीपीएलचं पर्व आम्ही बघितलं होतं आणि या पर्वामध्ये हा संघ 3rd पोझिशनचा किताब जिंकला होता. हे स्टँडर्ड या संघाचं आहे. चांगली क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळावी लागेल पुढच्या काही षटकामध्ये. ऑफसाईडच्या दिशेने पंच केलाय. क्या बात आहे, हा फलंदाज लाजवाब फलंदाजी करतोय. क्या बात आहे, एक कव्हर स्वीपरच्या दिशेनं वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, 4 धावा. एकोणपन्नास धावांवर खेळतोय जय. क्या बात आहे, डोळ्यांचं पारणं फेडावं अशी फलंदाजी होती. एक क्लासिकल इनिंग या ठिकाणी आम्ही मैदानावर बघतोय आणि तो फलंदाज, त्या फलंदाजाचं नाव आहे तो टाकी पठार चावलिया जय. उत्कृष्ट फलंदाजी करतोय. ऑफसाईडच्या पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू फिरकावून दिला. चेंडू जातोय सीमारेषे पार. त्या फलंदाजाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. जय, आपली बॅट नक्कीच समालोचन कक्षाकडे दाखवायचे आणि सलामी द्यायचे. क्या बात आहे, लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन. टाळ्या झाल्या पाहिजे त्या फलंदाजीसाठी. उत्कृष्ट. 4 धावांनी धावसंख्या वाढतीये. 60 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये चुका करतायत आता मात्र क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट फलंदाजी. पुन्हा एकदा अशा येऊन बॉडी टर्न करून बॅकलिफ्ट दाखवतोय. सुरेख फलंदाजी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. टीमची धावसंख्या होते 61 धावा आणि त्यामध्ये 54 धावा वैयक्तिक जय. क्या बात आहे. दरम्यान पुढचा चेंडू, यॉर्कर चेंडू अटेम्प्ट चांगलं. मिडऑनच्या दिशेने चेंडू येतोय डीप मध्ये. मौसिम चांगलं कलेक्ट करतोय चेंडू आणि गडी बाद करण्याचा प्रयत्न. तू मैं सफल होतीये. या ठिकाणी चुकांवर चुका थोड्या होत आहेत आणि धावा एक्स्ट्राच्या रूपाने मिळतात त्या टाकीपटार संघाला. धावसंख्या पोहोचती या 2 धावांनी. 63 धावा या षटकातील. काही चेंडू शिल्लक, अजूनही 2 चेंडू शिल्लक. 7व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. जय सुरेख फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॉडी टर्न करून लॉंग लेग झोन मध्ये चेंडू विरकावून दिला. चेंडू जातोय सीमारेषे दिशेनं. चांगलं कलेक्शन बघायला मिळतंय क्षेत्ररक्षकाकडनं. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. विथेल बॉडीज डबल स्कोर गोज ऑन. 65 रन्स. उत्कृष्ट फलंदाजी, लाजवाब फलंदाजी, कौतुकास्पद फलंदाजी. जय टाकीपटार संघासाठी एक संजीवनी प्रदान करून देतोय आणि धावफलक हलत ठेवतोय. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. आता मात्र नजाकत भरा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जय बाद होतो. नक्कीच ही वादळी खेळी संपुष्टात येते आणि वैयक्तिक तब्बल वैयक्तिक 58 धावांची इनिंग खेळून आपल्या संघाला सुस्थितीत नेतोय आणि संघाची धावसंख्या होतीये 65 धावांचं टार्गेट असेल ते मळेगाव संघासमोर. एक लाजवाब, एक क्लासिकल, एक नेत्रदीपक अशी फलंदाजी, वादळी खेळी, एक सुनामी लाट या मैदानावर आली होती. नक्कीच धावा मात्र 65 आहेत, पण त्या 65 धावांमध्ये वैयक्तिक 58 धावांची एक लाजवाब खेळी ज्या फलंदाजानं खेळली तो टाकीपाडा संघाचा एक अष्टपैलू स्टार खेळाडू जय. यानंतरचा होणारा सामना चरीव संघाचा कर्णधार आणि गेगाव संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा.
चरीव संघाचा कर्णधार आणि गेगाव संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा. आणि गेगाव संघाचा कर्णधार. फर्स्ट इनिंग संपलेली आहे. आपण टॉस साठी यायचंय. टॉस साठी यायचंय. चरीव संघ आणि गेगाव संघ प्रतिनिधी या टॉस साठी या. चरीव संघाचा कर्णधार आणि गेगाव संघाचा कर्णधार लास्ट कॉल देण्यात येतो तुम्हाला. चरीव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. चला, चरीव संघाचा कर्णधार आणि गेगाव संघाचा कर्णधार आलेले आहेत. टॉस घ्यायचा आहे. परेश, आपण टॉस घ्यायचा आहे. चॅम्पियन प्रीमियर लीग चरीव आणि गेगाव पुढील लढत तिचं मुकेश यांच्या उपस्थितीत टॉस होतोय. टॉस होतोय गेगाव आणि चरीव संघादरम्यान. गेगाव आणि चरीव मध्ये टॉस झाला. नक्कीच चरीव संघानं नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय. चला मॅच कडे जाऊया. 66 धावांचं टार्गेट. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू. गोलंदाज चांगला फटका. पहिला चेंडू हिरकावून दिला. सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा.
पहिल्या चेंडूवर इरादा स्पष्ट करतोय सँडी संदीप, उत्कृष्ट फलंदाजी, क्या स्टार्ट दी है अपनी टीम को। दुसरा फटका आडव्या बॅटनं शिफल्यावर पूर्ण स्टान्स फुटबॉल दाखवतोय आणि अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय सीमा रेषे पार, चौकार, 4 धावा। मध्ये 10 धावा, 66 धावांचे टार्गेट। वेल बिगिन इज अ हाफ डन, चांगली सुरुवात करून देतोय संदीप आपल्या संघासाठी। आणि गोलंदाजी मध्ये गोलंदाज ओ लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला, पुन्हा एकदा चेंडू या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जातोय चौकाराच्या दिशेने। टाकीबिडार संघाचा 12वा खेळाडू नाहीये, 2 मिनिटांपूर्वी होता, आता नाहीये। हे षटक संपता इथे आला नाही तर 2 धावांची पेनल्टी बसेल। फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषे पार, क्या बात आहे संदीप, उत्कृष्ट चौकार। धाव संख्या पोहोचते 4 धावांनी, 18 धावा, क्या बात है। बॅक टू बॅक 3 चौकार, पहिल्या चेंडूवर षटकार, एकूण धावा 18। संदीप आपल्या बॅट मधून आगोगतोय, चांगली स्टार्ट देतोय आपल्या टीमला। पुढील चेंडू, पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आहे, लॉग ऑफच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक आहे, उत्कृष्ट झेल संदीप, बॅक टू द पॅव्हिलियन। धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या धावफलकावर 18, 1 विकेट गमावलेली आहे मळेगाव संघानं संदीपच्या रूपानं। नवीन फलंदाज मोसिम मैदानात दाखल होतोय, चांगला फलंदाज बाद झाला, नक्कीच चांगली वादळी खेळी संपुष्टात आली। सर्व संघांना एक सूचना आहे, कॅप्टनचे चेंडू अवेलेबल नाहीये, त्यामुळे टेनिसचे चेंडू वापरण्यात येतील, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा, दरम्यान पुढचा चेंडू ऑफसाइडच्या दिशेनं, पुन्हा एकदा एक क्लासिकल फटका, ऑफसाइडच्या चेंडू जातोय चौकार, 4 धावांसाठी। या 4 धावांनी धावसंख्या वाढती आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 24, उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन। चेरोली चॅम्पियन प्रीमियर लीग साठी लाभलेले सहकारी आणि चांगलं मदत, ज्यांच्या मदतीनं ही स्पर्धा नक्कीच पार पडते, असे
सुधीरजी फरडे यांचं आगमन झालंय, स्वागत असेल. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा बॉडी टर्न करून आय अँड हँड कोऑर्डिनेशन दाखवतोय. चौकार, 4 धावा फक्त चौकारांवर अवलंबून आहेत. सेकंड इनिंग मध्ये बघतोय नो चेंडू, नक्कीच भीमर चेंडू फ्रीड असेल. अतिशय सुरेख सुरुवात होतीये मळेगाव संघाची आणि हे आव्हान वाटलं होतं की खूप अवघड जाईल, परंतु जास्त स्टाईल जी सुरुवात झाली अतिशय दर्जेदार अशी फलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा कॅच होऊ शकते, परंतु अटेम्प्ट चांगला होता, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये क्षेत्ररक्षक. परिणाम चेंडू जातोय फाईन लेग झोन मध्ये. चौकार, 4 धावा. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस पुन्हा एकदा काउ कॉर्नर झोन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते प्रथमेश कडनं. दरम्यान 2 धावा वाढतायत, धावसंख्या पोहोचती आहे 35 धावांवर. आज मात्र संपूर्ण गेगावकर दिसतायत, प्रचंड प्रतिसाद दिसतोय कारण टीम खूप फॉर्म मध्ये आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पंचांचा निर्णय येतो नो चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय चौकाराच्या दिशेनं. 4 धावा मिळत आहेत मळेगाव संघाला. एकट्या खेळाडूनं तब्बल 58 धावा फटकावल्या होत्या. त्या पूर्ण मेहनतीवर या ठिकाणी थोडंफार पाणी फिरलं जातं. गुरु गोलंदाजीसाठी येतोय. धावसंख्या होतीये 40. ओ चांगला फटका आहे. आता मात्र एलिव्हेशन मिळत नाहीये. चेंडू तरी सुद्धा जातोय चौकार. 4 धावा. डीजे नक्कीच ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाहीये. पक्षांना उडायचं माहित असलं की भरारी त्यांच्या पंखातच असते. ती भरारी या ठिकाणी घेत आहेत मळेगावचे सर्व फलंदाज. उत्कृष्ट बॅटिंग. ओ या ठिकाणी पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने दिशा दिली जाते आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. पुन्हा एकदा चौकार. क्या बात आहे. चौकार, षटकार एवढंच. सहासष्ट धावांचे टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करताना अतिशय दमदार, अतिशय बहादूर अशी फलंदाजी होतीये मळेगाव संघाकडनं. संदीपनं जी स्टाईलनं सुरुवात केली, जिथून सोडलं तिथून सुरुवात केली मोसिमनं आणि प्रथमेशनं. धावसंख्या होतीये 48 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र टायमिंग साधलं नाहीये, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या पोहोचते 49 धावांवर. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 49. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. ओ ऑफसाइडच्या दिशेनं चांगला असा ड्राईव्ह बॅकफुट जाऊन पंच केला. सिंगल मिळतीये. धावसंख्या होते 50 धावा. हे षटक संपताय. 2 षटकानंतर
2 षटकानंतर धावसंख्या 50, तब्बल 25च्या सरासरीने धावसंख्या सुरू आहे. आणि मला वाटतं या सामन्यामध्ये बोनस मिळवण्याची सुवर्ण संधी मळेगाव संघाला आहे. 4.3 षटकामध्ये या 66 धावा जर चेस केल्या तर मात्र बोनस मिळेल. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असेल. 15 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता बोनस साठी. नक्कीच प्रदीपजी भरडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरील स्थान बनवायचं. प्रदीपजी भरडे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश ऑफसाईडच्या दिशेने चांगला असा पंच केलाय. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चुकीला माफी नाहीये. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढतीये, धावफलकावर पोहोचतीये 52 धावा. आता मात्र 14 चेंडू 14 धावा जर बोनस मिळवायचा असेल तर. यानंतरची होणारी मॅच गेगा वर्सेस सरीव. दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ फॉर्म मध्ये. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा. आता मात्र क्षेत्ररक्षक मिस्टेक करत नाहीये. प्रथमेशला माघारी परतावं लागेल. एक चांगली खेळी, छोटी खेळी, शॉर्ट बट स्वीट खेळी संपुष्टात येते. धावसंख्या पोहोचतीये 52 धावा. आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे. 4.3 षटकामध्ये हे आव्हान जर पार केलं तर मळेगाव संघाला बोनस मिळू शकतो. ऑफसाईडच्या दिशेनं उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेनं अलोंग द कार्पेट. चौकार. 4 धावा. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. मन, मनगट आणि मस्तिष्क यांचा त्रिवेणी संगम दाखवतोय मळेगावचा हा एक स्टार फलंदाज मौसीम. फुलटॉस चेंडू, एक प्रहार, चेंडू सीमारेषे पार. चौकार. संख्या होती है 60 धावा. 6 धावांची आवश्यकता असेल. षटक सुरू आहे 3रं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. चांगला असा ड्राईव्ह. ऑफसाईड पुन्हा एकदा चेंडू जातोय. पाठलाग करतोय. दर्शक म्हणून राहतोय क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषे पार. पुन्हा एकदा चौकार. ऍड केल्यानंतर षटकातील पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल. एक वेगळ्या स्टाईलनं, दमदार स्टाईलनं, स्विच हिटनं या सामन्याची सांगता करतोय आणि बोनस गुणासह मळेगाव संघ हा सामना जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन मळेगाव संघ. आणि तेवढंच कौतुक असेल जयच्या फलंदाजीसाठी आणि टाकीवर संघासाठी सुद्धा. नक्कीच पूर्ण वराड इकडे आलेला आहे.
नक्कीच फक्त संघ मालक व्यासपीठावर या आणि बाकीचे डगाऊच्या दिशेने जा. त्या खेळाडू कक्षात फक्त 11 खेळाडू बसा आणि साईडला आपण मनमुराद आनंद घ्या. गेगाव संघाला विनंती असेल. यानंतरची मॅच सरीव वर्सेस गेगाव. एक काटेकी टक्कर बघायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच मोसिम. 3 विकेट्स आणि वैयक्तिक 41 धावांची खेळी. गेगाव संघाचे संघ मालक राजेशजी डोंगरे यांचं आगमन झालंय. स्वागत असेल. नक्कीच गेगाव संघ नक्कीच चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. अतिशय चांगली फलंदाजी गोलंदाजी होतीये. मोसिम मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय राजेश दादा डोंगरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही सामनावीराची ट्रॉफी या ठिकाणी या दोन्ही फलंदाजाला वितरित करायचंय. मोसिम मॅन ऑफ द मॅच. उत्कृष्ट फलंदाजी वैयक्तिक 41 धावा आणि 3 विकेट्स ज्या गोलंदाजाने घेतल्या तो अष्टपैलू खेळाडू मोसिम याला सामनावीराचा पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे राजेशजी डोंगरे यांच्या शुभ हस्ते. कॉंग्रॅच्युलेशन मोसिम आणि मळेगाव टीम.